नमस्कार, मी आहे आत्ता वेताळ टेकडीवरती आणि आपल्याला माहीत असेल की ही जागा म्हणजे पुणे शहराचं सगळ्यात मोठं जंगल, अर्बन फॉरेस्ट, सगळ्यात मोठी टेकडी आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक पाण्याची टाकीसुद्धा. आता ह्या टेकडीवरती पुणे महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने 3 अतिशय विध्वंसक प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे. ते काय आहेत? त्यातले 2 आहेत HCMTR हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट आणि बालभारती पौडफाटा लिंक रोड. आणि ह्यांची अलाइनमेंट हे एकावरती एक असणार आहेत. BBPP रोडच्या वरती HCMTR असणार आहे प्लॅनप्रमाणे. आणि मी आत्ता जिथे चालतो आहे हा रूट असणार आहे. म्हणजे ही जी काही तुम्हाला झाडी, हे सगळं जंगल जे दिसतंय मागे, इथे हजारो झाडांची कत्तल करून आणि पुणेकरांचा श्वास पळवून, श्वास घेणं अवघड करून महानगरपालिकेला हे प्रकल्प रेटायचे आहेत. तिसरा प्रकल्प आहे ट्विन टनल्स, जे टेकडीच्या खालनं जातील आणि कोथरूड, गोखलेनगर आणि पंचवटी ह्या भागांना ते कनेक्ट करणार. या तिन्ही प्रकल्पांमुळे झाडी तर जाणार आहेतच, पण जे काही ॲक्विफर्स आहेत, टेकडीच्या खालचे जे जलस्रोत आहेत, ते सुद्धा पंक्चर होणार आहेत. आणि आजूबाजूचा जो काही भाग आहे टेकडीचा, तिकडचे ग्राउंड वॉटर लेवल्स जे आहेत ते प्रचंड प्रमाणात खालवणार आहेत. तर मग महानगरपालिका हे प्रकल्प का करते? तथाकथित सांगायचं कारण त्यांचं हे आहे की नेहमीप्रमाणे जास्ती रस्ते हवे आहेत, कारण की ट्रॅफिक, वाहतूक कोंडी आम्हाला फोडायची आहे. पण महानगरपालिकेने स्वतः कंडक्ट केलेले स्टडीज ह्या दाखवतात की ह्या प्रकल्पांची आवश्यकता नाही आहे. आणि जर खरोखर वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर मग एक मजबूत, उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी बसवरती आधारित असेल, हेच त्याचं उत्तर आहे. हे जगात अनेक ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे. त्यावरती महानगरपालिका काही कामं करत आहे. मग खरं कारण काय आहे? तर हे जे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत, पुणेकरांचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, ते खर्च करून हे जे बिल्डर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे हे प्रकल्प एक्झिक्यूट करणार, त्यांचे खिसे भरायला, त्यांच्या आर्थिक नफेखोरीसाठी हे प्रकल्प रेटले जात आहेत. पुणेकरांची इच्छा नसतानाही, त्यांचा विरोध असतानाही. आणि अर्थात जे अधिकारी आहेत, नेते आहेत, जे हे रेटायचा प्रयत्न करत आहेत प्रकल्प, त्यांचासुद्धा त्याला पूर्णपणे हातभार आहे, कारण की त्यांनासुद्धा आर्थिक फायदा होणार आहे ह्यातून. आणि सर्वे नंबर 44 जो आपल्याला माहीत असेल, दशभुजा गणपतीच्या समोर टेकडीचा जो भाग आहे, मोठा एक आहे, केळेवाडीपर्यंत जातो, मोठा लँड पार्सल आहे. त्याला कोट अनकोट डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे सर्रास तिथे बांधकाम करण्यासाठी त्यांना परवानगी मिळावी म्हणून HCMTR आणि BBPP रोडची अलाइनमेंट बदलली गेली, म्हणजे त्या लँड पार्सलला ॲक्सेस मिळावा म्हणून. तर असा सगळा बिल्डर लोकांच्या, कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आणि अधिकारी आणि नेत्या लोकांच्या फायद्यासाठी हे प्रकल्प आणले जातात. तर वेताळ टेकडी बचाव कृती समितीकडून आमचं मतदारांना आव्हान आहे की येत्या 20 नोव्हेंबरला प्लीज जाऊन मतदान करा. आणि त्याआधी तुमच्या मतदारसंघातले जे कोणी उमेदवार असतील त्यांना पुण्याच्या पर्यावरणासाठी त्यांची काय भूमिका आहे हे विचारा. आणि जे ठामपणे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, पब्लिक व्हिडिओमध्ये सांगतील की आम्ही हे घातक प्रकल्प रद्द करणार आणि पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधनं काढून टाकणार, अशाच उमेदवाराला आपलं बहुमूल्य मत द्या, आपल्या आजच्यासाठी आणि अर्थातच आपल्या भविष्यासाठी देखील. धन्यवाद.